शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव आणि तसेच जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धामुळे आपल्या कापूस बाजारभावावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो आपण आज याची माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो अशाच कापूस बाजारभावातील हालचाली आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो आज कापूस गटनाचा भाव 54,100 रुपये इतका आहे आणि मागच्या हप्त्यात हा आपल्याला 53,900 रुपये बघायला मिळाला होता। तो 200 रुपयाच्या तेजीसोबत 54,100 झालेला आहे आणि कापूस बाजारभावात आपल्याला थोडीफार तेजी बघायला मिळत आहे। म्हणजेच थोडेफार का होईना भाव कापूस बाजारभावात वाढलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊ। स्थानिक स्तरावर जे बाजारपेठ आहे तिथे सर्वसाधारण भाव आपल्याला 7,100 रुपये बघायला मिळतो आणि जे तालुकास्तरीय जिनिंग्स आहे तिथे आपल्याला 7,400 सर्वसाधारण भाव बघायला मिळतो आणि जे मोठ्या जिनिंग आहे जे म्हणजेच हिंगणघाट, यवतमाळ, मानवट यांसारख्या बाजारपेठांमध्ये आपल्याला 7,700 ते 7,800 रुपये भाव बघायला मिळतात। म्हणजेच भाव थोडा का होईना असा वाढलेला आहे आणि जे सर्वात मोठी बाजारपेठ आहे अकोट बाजारपेठ तिथे आपल्याला 7,800 ते 7,850 इतका कापूस बाजारभाव बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो सध्या कापूस गटन आपल्याला 4-5 दिवस झालेले आहे स्थिर बघायला मिळत आहे, पण हा कापूस गटनाचा भाव 54,500 रुपये इतका झाला। म्हणजे 54,500 आणि त्याच्या समोर जर वाढला तर आपल्याला निश्चितच कापूस विक्रीला संपूर्ण हळूहळू कापूस विक्रीला काढायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आपल्याला इतर बाजारांमध्ये घसरण बघायला मिळत आहे। तसेच पेट्रोलचे भावसुद्धा तणावाखाली आहे, पण आपले कापूस बाजारभाव सध्या तरी स्थिरता दाखवत आहे। पण हे युद्ध जर दीर्घकाळ म्हणजे हे युद्ध चालू राहिले तर सर्व बाजारपेठा हे तणावाखाली येऊ शकतात, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो। म्हणूनच 54,500 कापूस गटनाचा भाव झाल्यावर आपल्याला निश्चितच हळूहळू कापूस विक्रीला काढायचा आहे। शेतकरी मित्रांनो या युद्धात इराणला हे युद्ध दीर्घकाळ चालवायचेच आहे, कारण त्यांना माहीत आहे अमेरिकेला ते हारू शकत नाही। अमेरिका हे सुपर पॉवर आहे, त्यांना जर हारू शकत नाही तर त्यांना हे फायनान्शियल क्रायसिस जगामध्ये आणायची आहे। त्यामुळे अमेरिकेला पण नुकसान होईल हे इराणला पण माहीत आहे, म्हणून ते सुद्धा या सर्व याच्यावर प्रयत्न करत आहे। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आजचे कापूस बाजारभाव तसेच जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम कापूस बाजारभावावर कशा प्रकारे होऊ शकतो याची माहिती दिली आहे। तर जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे इराण, इस्रायल, अमेरिका यांचे हे जर दीर्घकाळ टिकले तर याचा सर्व बाजारपेठावर परिणाम होऊ शकतो। जर हे लवकरच समाप्त झाले तर याचा परिणाम होण्याचे चान्सेस कमी आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो असेच कापूस बाजारभावातील अपडेट्स आणि शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। इतर शेतकरी बांधवांपर्यंत हे माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।